मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता विलंब 2 हप्त्याचे 3,000 रुपये अडकल्या. पुण्यावर सविस्तर चर्चा करूया. बघा, 18 ऑगस्ट उलटला, हप्त्याचे पैसे खात्यात का जमा झाले नाहीत? नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी आजचा हा वृत्तांत अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरणार आहे. काल 18 ऑगस्ट ही तारीख संपून गेली, तरीही अद्याप लाखो महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. पैसे नक्की कधी येणार आणि का उशीर होतोय? आज हा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न उतरला आहे. बघा, श्रावणबाळ व निराधार योजनांचे पैसे जमा झालेत, पण लाडक्या बहिणी योजनेचे काय? बहिणींनो, इथे एक अतिशय महत्त्वाची आणि आशादायक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. काल 18 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने श्रावणबाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे मासिक पेन्शन थेट खात्यात जमा केले आहेत. पण मागील 2 महिन्यांचा गॅप आणि वितरणातील अडचणी समजून अनेक महिला विचारत आहेत की एवढा विलंब का मोठा झाला आहे. तर बहिणींनो, मागील हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्यामध्ये आता तब्बल 2 महिन्यांचा गॅप उलटून गेला आहे. या विलंबनामागे मुख्यत्वे बँक खात्याच्या आधार सेडिंग डीबीटी प्रणालीचे पोर्टलवर यांत्रिकीकरण चालू आहे. परंतु ऐन सणासुदीच्या काळात असा हप्ता न मिळाल्याने ग्रामीण भागातील तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांना खूप मोठे आव्हान समोर येत आहे. बघा, रक्षाबंधनाची भेट 1500 ऐवजी थेट 3,000 रुपये जमा करण्याची मोठी मागणी. आता सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा, महिलांना यावेळेस 3,000 मिळणार का? राज्य शासनाने हप्ता वितरणाला आधीच 2 महिने उशीर केला आणि आता अवघ्या काही दिवसांवर पवित्र रक्षाबंधनाचा सर येऊन ठेपला आहे. मागील हप्ता, 1 हप्ता प्लस चालू हप्ता मिळून रक्षाबंधनाला भेट 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हावेत. महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या राज्य शासनाकडे हीच मुख्य आणि ठाम मागणी आहे. जर 2 महिन्यांच्या उशिराने शासनाने फक्त 1,500 रुपये दिले तर सणाच्या काळात महिलांना प्रचंड हिरमोड होईल. बघा, राज्य शासनाने लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा करावीत अशी सर्व लाडक्या बहिणींकडून मागणी येत आहे. मागील इतिहास काय सांगतो? बघा, शासनाची तयारी आहे काय आहे? बघा, शासनाची तयारी जर आपण लाडकी बहीण योजनेच्या जुन्या वितरणाचा इतिहास पाहिला तर शासनाने यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळेस 2 हप्ते एकत्रित म्हणजे 3,000 महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. यावेळेस सुद्धा राज्य शासनाने तसेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महोदयांनी रक्षाबंधनाची खरोखरच मोठी भेट म्हणून 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ एकच हप्त्याची घोषणा करून महिलांचे समाधान करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा सूर सर्वसामान्य महिलांमधून उमटत आहे. महिलांचे इतर प्रलंबित प्रश्न आणि प्रशासकीय समस्या, केवळ हप्ता वितरणच नाही तर योजनेशी संबंधित इतरही अनेक अडचणी महिलांना भेडसावत आहेत. म्हणजे बघा, 1 नंबर KYC पोर्टल समस्या. ज्या महिलांचे KYC लटकले आहे त्यांच्यासाठी पोर्टलची गती वाढवून KYC पूर्ण करण्याची सुविधा तातडीने उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे. 2 नंबर म्हणजे अर्जाची फेरतपासणी. ज्या पात्र महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे नाकारले गेले आहेत त्यांची योग्य प्रकारे फेरतपासणी करून त्यांना योजनेत समाविष्ट केले जावे. 3रं म्हणजे मानधन वाढीचे आश्वासन. लाडक्या बहिणींच्या मासिक मानधनात भरीव वाढ करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणीही त्वरित करावी. निष्कर्ष आणि तुमचा पाठिंबा नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडक्यात सांगायचे तर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही एकच अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तरी येत्या 1-2 दिवसात सकारात्मक बातमी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? शासनाने या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले पाहिजेत की 3,000? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. माहिती उपयुक्त वाटली असल्यास हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, लाईक करा आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.